नमस्कार. चतुर्थ पद्यपाठ भावेन भावः क्रियया क्रिया या पाठातील 7वे सुभाषित आज आपण पाहणार आहोत. हे सुभाषित वसंत तिलका या वृत्तामध्ये आहे. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर् देवेन देयमिति का पुरुषा वदन्ति. दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्नी कृते यदि न सिद्ध्यति कोत्र दोषः. या सुभाषितामध्ये पहिल्या पंक्तीमध्ये पुरुषसिंहम अधिक उपैति असा संधी आहे. लक्ष्मीही अधिक दैवेन विसर्गाचा र झालाय. देयम अधिक इति का पुरुषाः अधिक वदंती विसर्गाचा पुढे आलेल्या व मुळे लोप झालाय. दुसऱ्या ओळीमध्ये पौरुषम अधिक आत्मशक्त्या आणि कहा अधिक अत्र को अत्र यामध्ये विसर्गाचा ओ झाला आणि अच्या जागी अवग्रह आला आहे. या सुभाषितामध्ये उद्योगाचे म्हणजे परिश्रमांचे महत्व सुभाषितकाराने आपल्याला सांगितले आहे. उद्योगिनं पुरुषसिंहं लक्ष्मीहि उपैति. लक्ष्मीहि उद्योगिनं पुरुषसिंहं उपैति. लक्ष्मी ही देवता कोणाकडे जाते? उपैति जवळ जाते. कोणाच्या जवळ पोहोचते? तर उद्योगी अशा पुरुषसिंहाकडे ती जाते. पुरुषसिंह पुरुषः सिंहः इव असा हा कर्मधारय समास. म्हणजे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी सिंह हा शब्द समासामध्ये जेव्हा वापरला जातो तेव्हा श्रेष्ठ पुरुष श्रेष्ठ व्यक्ती असा त्याचा तिथे अर्थ असतो. उद्यम करणाऱ्या परिश्रम करणाऱ्या श्रेष्ठ माणसाकडे लक्ष्मी निवासासाठी राहण्यासाठी जाते. म्हणजेच परिश्रम करणाऱ्या उद्यम करणाऱ्या अशा माणसाला धन संपत्ती प्राप्त होते असं सुभाषितकार म्हणतो. या उलट जे परिश्रम करत नाहीत, जे आळशी असतात, जे घाबरट असतात, कारण कोणतेही परिश्रम करायचे, कोणताही उद्योग व्यवसाय करायचा तर थोडा तरी धोका पत्करावा लागतो. थोडे तरी अंदाज आडाखे बांधावे लागतात. थोडी संकट येतील असं गृहीत धरावं लागतं. परंतु अशा संकटांना घाबरणारे काही कापुरुष असतात आणि ते उद्यम परिश्रम व्यवसाय हाती घेण्यास तयार नसतात. प्रयत्न करण्याचीच त्यांची तयारी नसते. संकटाच्या भीतीने ते प्रयत्नच करत नाही. आणि मग ते काय म्हणतात? दैवेन देयम. जर आमच्या नशिबात असेल तर आमचं दैव त्याने आम्हाला द्यावं, म्हणजे त्याने धनसंपत्ती आम्हाला द्यावी अशी इच्छा हे लोक करतात. परंतु अर्थातच अशी इच्छा योग्य नाही. आपल्याला जे मिळवायचंय आयुष्यात ते आपण आपल्या बाहुबलावर, आपल्या सामर्थ्यावर, आपल्या पराक्रमावर मिळवलं पाहिजे. दैवाने मला द्यावं अशी इच्छा करणं योग्य नाही असं सुभाषितकारालाही वाटतंय. म्हणून दैवम निहत्य कुरु पौरुषम आत्मशक्त्या अशी सूचना किंवा असा उपदेश त्यांनी आपल्याला केला आहे. सुभाषितकार म्हणतो दैवम निहत्य, हा दैववाद बाजूला ठेवा, हा सोडून द्या. दैवाचा नशिबाचा विचार टाकून द्या आणि आत्मशक्त्या आपल्या शक्तीने, पूर्ण शक्तीने, सामर्थ्याने पौरुषम कुरु, भरपूर पराक्रम करा, भरपूर मेहनत करा, भरपूर प्रयत्न करा आणि इतके प्रयत्न करा की जे फळ मिळणार आहे ते आपोआप नक्कीच देवानी आपणून आपल्याला दिलं पाहिजे. किंबहुना एवढा प्रयत्न करायचा
की आपण आपल्या प्रयत्नांवर खुश झालो पाहिजे. आपल्याला तो प्रयत्न करतानाच इतका आनंद आणि इतकं समाधान मिळतं की फळाची हाव आपल्यात शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून सुभाषितकाराचा हा उपदेश अतिशय योग्य आहे की नशिबाचा विचार बाजूला ठेवा आणि आपल्या पूर्ण ताकदीनिशी जेवढा मन प्रयत्न करता येईल, मेहनत करता येईल तेवढं अवश्य करा. आता एवढं करून सुद्धा यत्ने कृते, प्रयत्न करून सुद्धा यदि न सिद्ध्यति, एखादी गोष्ट साध्य नाही झाली, सफल नाही झाली, तर कोत्र दोषः, त्या माणसाला कोणी दोष देणारच नाही, कारण त्याने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्या प्रयत्नांबद्दल त्याला दाद दिली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा खूप प्रयत्न करूनही एखादी गोष्ट नाही पूर्ण होत, तेव्हा त्या माणसाचा तिथे दोष नाही, तिथे वेगळी काही कारणं असतील, पण त्या माणसाने पूर्ण प्रयत्न केल्याने तो प्रयत्नांच्या बाबतीत यशस्वी आहे असं म्हणता येईल. या सुभाषितामध्ये उपैती हे क्रियापदाचं रूप येते. उप अधिक ई धातू आहे, दुसऱ्या गणाचा परस्मैपदी लट लकार, प्रथम पुरुष एकवचनाचे रूप आहे. वदंती वद धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी वर्तमान काळ म्हणजे लट लकार, प्रथम पुरुषाचे बहुवचन आहे. दुसऱ्या ओळीमध्ये निहत्य हे रूप आहे, ल्यबंत अव्यय नि अधिक हन धातू दुसऱ्या गणाचा परस्मैपदी. कुरु हे रूप आहे क्रू धातू आठव्या गणाचा उभयपदी, इथे परस्मैपदी लोट लकार, मध्यम पुरुष एकवचन. आणि सिद्ध्यती मध्ये सिद्ध धातू चौथ्या गणाचा परस्मैपदी लट लकार, प्रथम पुरुष एकवचन. भावार्थ कसा होईल? उद्यम परिश्रम मेहनत करणाऱ्या श्रेष्ठ माणसाकडे लक्ष्मी आपणहून जाते. उलट संकटांना घाबरणारे भित्रे लोक दैवाने आम्हाला द्यावं असे म्हणतात. दैव बाजूला ठेवून पूर्ण स्वतःच्या शक्तीनिशी पराक्रम कर. जर प्रयत्न करूनही एखादी गोष्ट नाही साध्य झाली तर यात तुझा काय दोष? श्लोक क्रमांक 8. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्, भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः, इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे, हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार. या सुभाषितामध्ये रात्रीही गमिष्यति विसर्गाचा र झाला असा संधी आहे. या उलट भास्वान उदेष्यति, इथे भास्वान मध्ये न हलंत आहे, नचा काय मोडलेला आहे, अधिक उदेष्यति असा हा संधी आहे. श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये गजहा अधिक उज्जहार, इथे विसर्गाचा लोप झालेला आहे. काय म्हणतो यात सुभाषितकार? एक द्विरेफ आहे. द्विरेफ म्हणजे कोण? द्विरेफ म्हणजे भुंगा. हा शब्द कसा मिळाला? भुंग्यासाठी भ्रमर असा शब्द आहे. या भ्रमर मध्ये 2 वेळा र आला आहे, म्हणून द्वि म्हणजे 2, रेफ म्हणजे रकार. ज्या शब्दात येतात तो म्हणजे भ्रमर, त्याची ही गोष्ट सांगितलेली आहे. काय होतं? संध्याकाळच्या वेळी हा भ्रमर एका कमळामध्ये मकरंद रस प्राशन करण्यासाठी जाऊन बसतो आणि संध्याकाळी सूर्य अस्ताला गेल्यामुळे कमळाच्या पाकळ्या बंद होतात.